जय जिजाऊ सर्वात मोठ्या विश्वासपात्र असलेल्या मराठा लग्नाक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लग्न जुळत नाहीत ही एक सार्वत्रिक समस्या बनत चाललेली आहे. मात्र याही पलीकडे लग्न जुळण्यासाठी आणि हमखास जुळण्यासाठी कुणाची फसवणूक होऊ नये या उद्देशानं आपण एकमेकांना काय मदत करू शकतो या दृष्टीनं आपण लग्न अक्षदाच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल केलेले आहेत आणि त्या दृष्टीनं आपण जो काही परस्पर संवाद करणार आहोत तर तो फक्त मेंबरसाठीच असणार आहे. तेव्हा सुरुवातीलाच तुम्हाला निवेदन असेल की कुठलीही गोष्ट जाणून घेण्यापूर्वी किंवा त्याच्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी किंवा कोण जे काही सांगते तर त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवण्यापूर्वी आपण ती गोष्ट जाणून घेणं समजून घेणं महत्वाचं असते. त्यामुळे हा जो काही 5-6 मिनिटाचा जो काही व्हिडिओ असेल तर तो शेवटपर्यंत आपण बघितला पाहिजे. गेल्या 5-7 वर्षापासून मराठा लग्नाक्षदामध्ये काम करत असताना आम्हाला काही गोष्टींचा असा अनुभव आला की जिथे कुठेतरी परस्पर संवाद होतात किंवा लोक एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतात तर अशाच ठिकाणी लग्न जुळण्याचं प्रमाण हे जास्त असतं. बाकी जे काही लग्न अक्षदाची वेबसाईट असेल, ऍप असेल, व्हॉट्सअपचे ग्रुप असतील तर याच्यावर जर बघितलं तर भाराभर चिंध्या आणि एक ना धड अशातली गत झालेली आहे. नुसता फक्त बाजार आहे. घरीच घरच्या मुली टाका, या टाका, ते टाका, हे चालेल का, ते चालेल का, याच्या विरुद्ध काही हा रिकामा टाइमपास आहे. आणि मग त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक व्हिडिओतून वारंवार सांगत असतो की मराठा लग्नाक्षदाच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाच पैशाची मागणी करत नाही. मात्र कुणाची फसवणूक होऊ नये या उद्देशानं आपण काम करत असतो. आणि मग हे सांगत असताना जी काही या माध्यमातून लग्न जुळलेली आहेत तर ती वेगळ्या पद्धतीने वेगळ्या अँगलनं जुळलेली आहेत. आणि मग कुठेतरी आपण एक मोफत सेवाभाव देण्याचा प्रयत्न करत असताना मग कुणाची लग्नच जुळत नसतील तर मग त्याचा उपयोग काय किंवा फायदा काय हाही एक प्रश्न निर्माण होतो. आणि मग आम्ही वारंवार एक गोष्ट पुन्हा नेहमी सांगत असतो की एखाद्या विवाह संस्थेकडे नोंदणी केली किंवा एखाद्या दिलालाचा खिसा गरम केला म्हणजे तुमचं लग्न जुळेल हा भ्रम हा गैरसमज डोक्यातून पहिल्यांदा काढून टाका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की गरीब घरच्या मुली आहेत का, कमी शिकलेल्या आहेत का, किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर आम्हाला एखाद्या गरीब मुलगी सुचवा, विधवा मुलगी सुचवा तर अशीही लग्न जुळत नाहीत. ही निव्वळ एक अंधश्रद्धा आहे. म्हणजे जशी अंधश्रद्धा आपण कशाला म्हणतो की देवावर श्रद्धा असणं, देवाला समजून घेणं हा वेगळा विषय आहे. आणि एखाद्या देवाच्या पाठीमाग अंधश्रद्धेनं लागणं हा वेगळा विषय आहे. की कोणीतरी सांगितलं की अमक्या अमकं व्रत करा आणि तुम्हाला असं असं देव प्रसन्न होईल तर ती अंधश्रद्धा आहे असं आम्ही मानतो. देव हा एक समजून घेण्याचा विषय असतो. त्याच पद्धतीनं लग्नाचा हा विषय सुद्धा आहे तर तो समजून घ्यायचा विषय आहे. उगाच मुलींचे भाव वाढल्या, अपेक्षा वाढल्या असं म्हणून चालत नसतं. आणि मग याच्यामध्ये कुठेतरी आपण परस्पर संवादी झालं पाहिजे. तर त्या हिशोबाने आम्ही जे काही आमचे मेंबर बनतील तर त्या मेंबरसाठी एक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहोत. तो आपल्या लोकांचा, ओळखीच्या लोकांचा ग्रुप असेल की एकमेकांचा त्याच्यामध्ये परिचय होईल. दुसरी गोष्ट, जो काही मराठा लग्न अक्षदाचा ऍप्लिकेशन किंवा वेबसाईट चालवत असताना तुम्हाला लॉग इन केल्याच्या नंतर तिथं सगळी स्थळं मोफत दिसतात परंतु त्या ठिकाणी मोबाईल नंबर दिसत नाही. तर त्याच्या मागे 2-3 कारणं आहेत की एक तर कम्युनिटी गाईडलाईन नुसार सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने कुणाचे मोबाईल नंबर प्रसिद्ध करता येत नाहीत. हा झाला पहिला विषय. दुसरा विषय, आपण मोबाईल नंबर प्रसिद्धही केले होते तर त्याच्यामध्ये रिकामे दगड येण्याचा प्रमाण खूप असतं. कारण एखादा 10वा वर्ग शिकलेला मुलगा असतो, मुलगी नोकरी करणारी असते, पोस्ट ग्रॅज्युएट असते आणि हा तिला रिक्वेस्ट टाकतो आणि आम्हाला मेसेज करतो किंवा पुन्हा सांगतो आम्हाला ती मुलगी पसंत आहे. तर ते आपल्याला पसंत असतं म्हणजे समोरच्याच्या आपण पसंत आहे असं होत नाही. लग्न जुळताना खूप अडचणी येतात. लग्न ही नात्या गोत्यात ओळखी पूर्ण परिचय झाल्यानंतर कोणी कुणाचा हवाली असा पोटचा गोळा करत नसते. मग मुलीचे आरोप करण्यात काही अर्थ नसते की मुलीचे भाव वाढले हे झालं. ही आपली कुठेतरी गैरसमज आहे. तर हे जी काही लग्न जुळण्याची पद्धती आहे तर ती वेगळी असते. पळून जाणारे वेगळे असतात, वाईट वागणारे वेगळे असतात आणि चांगलं वागणारे लोक अजूनही भरपूर आहेत समाजामध्ये. तर त्याच्यामुळे कुणाला दोष देऊन चालणार नाही. दुसरीकडे त्याच्यासाठी आपण एक रिक्वेस्टचं प्रावधान ठेवलेलं आहे. पण त्या रिक्वेस्टचं असं होऊ लागलं की कोणी कुणालाही रिक्वेस्ट टाकू लागला आणि त्या डायरेक्ट त्या मुलीकडच्यांना रिक्वेस्ट जाऊ लागल्या
पण त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं व्हायचं की मुलगी असायची जळगाव खानदेश भागात, मुलगा असायचा आमच्या विदर्भातला, मग तो काय करायचा की तिकडे त्या 20-22 वर्षाच्या मुलीला रिक्वेस्ट टाकायचा, याचं वय असं 36 वर्षाचं, हा 10वी शिकलेला, ती कुठेतरी नोकरी करणारी किंवा MBBS डॉक्टर, या अशा गोष्टी घडू लागल्या. मग समोरच्याचे साहजिकच आपल्या सारख्याच्या घरावर दगड येऊ लागले आणि मग ती लोक सांगू लागले की आम्हाला ते असे कुणाच्याही रिक्वेस्ट यायला लागल्या, ते आमचे प्रोफाईल त्याच्यातून काढून टाका. मोठ्या मुश्किलनं पहिल्याच मुलींच्या प्रोफाईल येत नाही, त्यांना आले ते इकडून तिकडून. बऱ्याचदा काही नात्यागोत्यातली मंडळी बायोडाटा आमच्याकडे टाकतात आणि तीनदा बजावून सांगतात की हा कुठल्या ग्रुपवर टाकू नका. म्हणजे याच्या मागचं आपण कारण शोधलं पाहिजे की ग्रुपवर टाकू नका. ज्या अर्थी लोक म्हणतात तर त्या अर्थी या लोकांना कुठेतरी त्रास होतो विनाकारणचा. तर ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी ज्या रिक्वेस्ट आहेत तर रिक्वेस्ट डाटाबेस मध्ये आल्याच्या नंतर जसा वेळ भेटेल तसं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही काय करतो की त्याची पडताळणी करतो. मग बघतो की हे कुठंतरी जुळते मिळते सारख्या शिक्षणात आहेत का. मग आम्ही समोरच्यांना ते मेसेज टाकतो की तुम्हाला अशी अशी रिक्वेस्ट प्राप्त झालेली आहे, तर तुम्ही त्या ऍपवर जाऊन तो बायोडाटा पाहू शकता. तुम्हाला त्यांना रिक्वेस्ट पाठवणाऱ्यांना ते दिसू शकतो आणि मग ते पाठवल्याच्या नंतर त्यांनी पाहिला तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत आम्ही त्यांना रिमाइंडर देतो. आणि मग हे देत असताना या प्रक्रियेमध्ये 4, 8, 6 दिवस 8-10 दिवस जातात. बऱ्याचदा आपल्या काही उतावळ्या निवडताना अशी घाई असते की सकाळी 7:30 वाजता तो रिक्वेस्ट टाकतो, त्याला हेही माहित नसतं की समोरचा माणूस आता नेमका झोपेतून उठला असेल आणि बाथरूम मध्ये असेल, सध्या आंघोळ करत असेल. तो लगेच 7:30ला रिक्वेस्ट टाकतो, लगेच 8 वाजता आम्हाला फोन करतो, म्हणजे ते रिक्वेस्ट टाकली होती, मग काय झालं त्याचं. जे असे लग्न झाल्याबरोबर लेकरं होत नसतात, ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आपण. आणि मग त्याच्यासाठी फुकट रिक्वेस्ट टाकायचं जे प्रावधान होतं, तर मग एका दिवसामध्ये 10-10, 15-15 रिक्वेस्ट येऊन आल्या, मग त्या हँडल करणंही तो आमची दमछाक होऊ लागली. मग त्याच्यासाठी आम्ही एकतर तुम्ही तुमच्या मित्राला या ऍपची वेबसाईटची लिंक शेअर करा, तो डाउनलोड करेल, तुमचा रेफरल आयडी टाकेल, त्याच्याबद्दल तुम्हाला एका रिक्वेस्टचे फुकट पॉईंट भेटतील, किंवा आमचा ब्लॉग वाचा किंवा व्हिडिओ पाहण्याच्या बदल्यात तुम्हाला ते पॉईंट भेटतील, किंवा मग तुम्हाला 10-20 रुपये खर्च करा. तर ते 10-20 रुपयाने काही आमचं उडत नाही त्याच्यामध्ये, कारण ते जे IT सेक्टरचे लोक असतील तर त्यांना माहिती आहे की जे काही तुम्ही लॉग इन करता, तर दरवेळी लॉग इन करताना जो काही तुम्हाला OTP येतो त्या OTPला 10 ते 12 पैसे खर्च येतो. 5,900 रुपयाचं दरवर्षी सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. SMS चे चार्जेस पॅक विकत घ्यावे लागतात. 5,000 SMS, 10,000 SMS, 50,000 SMS, 15-15, 20-20 हजार रुपये त्याच्यासाठी खर्च करावे लागतात. सर्व्हरचं भाडं असतं, मेंटेनन्स असतं. महिन्याला ऍव्हरेजली 3 ते 4 हजार रुपये हा सगळा खर्च येतो आणि त्याच्यातून 700-800 रुपये जर येत असतील तर ते येतात. आणि मग त्याच्यातून आपण हे मेंबरचा जो कन्सेप्ट काढलेला आहे, त्या मेंबरसाठी एक स्वतंत्र व्हॉट्सअपचा ग्रुप असेल, त्याच्यावर आपल्याला चर्चा करता येईल. दुसरीकडे तुम्ही जर त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आम्ही वेगवेगळ्या की बायोडाटाचा परिचय देऊ, डायरेक्ट तिथे संपर्क करण्याची आपण हे करू, पडताळणी केल्याच्या नंतर, आणि त्याच्यासाठी मध्यस्थी करण्याचा पण प्रयत्न करू. तर तेव्हा जो काही वेबसाईटवर आणि ऍप्लिकेशनच्या माध्यमातून रिक्वेस्टचा, व्हॉट्सअप ग्रुपचा, बायोडाटाचा जो काही थेट संपर्काचा संवाद जो होणार आहे, तर तो लिमिटेड लोकांचा असेल, म्हणजे आमच्याही डोक्यात गोंधळ व्हायचं कारण नको. कारण बऱ्याचदा असं होतं की एखाद्या मुलीला आपण एखाद्या रिक्वेस्टनुसार फोन लावतो, तिच्या वडिलाला, पालकाला, किंवा एखाद्या मुलाकडच्याला फोन लावतो, किंवा असं असं तुमच्याकडे एक असं असं स्थळ होतं, ते सांगायसाठी आपण फोन लावतो दुपारी 12 वाजता, आणि समोरचा व्यक्ती काहीतरी कामात असतो, तो आपला फोन उचलत नाही. 4-5 वाजता तो फ्री होतो आणि त्याच्यानंतर तो आपल्याला परत फोन करतो की कोण बोलते. आपण विचारतो त्याला, तुम्ही कोण बोलता. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की दोघांचं, कारण आपण कशासाठी फोन केला होता आपल्यालाही माहित नसते आणि त्यालाही माहित नसतं, अशाही गोष्टी घडतात. आणि सध्या तरी मेंबरची संख्या ही 7-8-10 आहे. तर असे 5-50 मेंबर असले तर लिमिटेड लोकांकडे आपल्याला लक्ष देता येईल त्याच्यामध्ये, आणि वैयक्तिक संपर्क करता येईल. तर असं ही कार्यपद्धती आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुमच्या काय सूचना असतील, आपण काय केलं पाहिजे ते सांगितलं पाहिजे. आणि आपल्या लग्नासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. दुसऱ्यावर अवलंबून राहणाऱ्यांची फक्त फसवणूक होते. स्वतःच्या लग्नासाठी आपण स्वतः प्रयत्न करायला पाहिजे. बऱ्याचदा आम्ही असं म्हणतो की व्हॉट्सअपच्या ग्रुपवर बरेच लोक आमच्याकडून अपेक्षा ठेवतात की तुम्ही असं करा, तसं करा, हे ज्याच्यावर कोणी काही टाकायला तुमचं लक्ष नाही का, हे नाही का. त्यांना म्हणतो की तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपचे ऍडमिन बना, 2-4 मित्र तुमचे ऍड करा, पण तेही करायची मानसिकता लोकांची नसते. स्वतः आपण काहीच करत नाही, स्वतःसाठी पण काहीच करत नाही, पूर्णपणे आपण डिपेंडंट झालो आहोत. ही गोष्ट आपण कुठेतरी मान्य केलीच पाहिजे. असं तुमच्या काही सूचना, फीडबॅक, कॉमेंट्स आहेत त्या नक्कीच कळवा. धन्यवाद.